नमस्कार. मी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य सेविका या पदावर 2009 पासून कार्यरत आहे. 2 वर्ष अगोदरही मी एक व्हिडिओ केला होता माझ्या सहकारी आरोग्य सेविका यांच्या न्याय मागणीसाठी. त्या आरोग्य सेविकांना अचानक कामावरून कार्यमुक्त करण्यात आले, पण संघटनेच्या माध्यमातून व सहकार्यातून त्यांना सेवेत परत रुजू करण्यात आले. आणि आज 14 मार्च 2024 रोजी एक शासन निर्णय झाला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कर्मचारी व अधिकारी यांच्या 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचारी अधिकारी यांना शासन सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आज 1.5 वर्ष झाली तरीही पूर्णत्वात येत नसल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती व एकता संघ महाराष्ट्र राज्य यांच्या कर्तव्य दक्षतेखाली व नेतृत्वाखाली न्याय मागण्याकरिता मी आज ही रील बनवत आहे. मी सांगू इच्छिते की 10 वर्षापेक्षा जास्त काळ कमी मानधनात जबाबदारी व कर्तव्य पार पाडणारे माझे आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांनी कोरोना काळात मानधनाचा विचार न करता प्रामाणिकपणे आपले जबाबदारी व कर्तव्य पार पाडल्या. या कर्तव्याची पोचपावती म्हणून तरी शासनाने या अनुभवी व प्रशिक्षित माझ्या आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांना योग्य वेळेत योग्य न्याय द्यावा याकरिता मी एकत्रीकरण समिती सोबत आहे. या लढ्यात माझाही खारीचा वाटा असावा म्हणून मी आज ही रील शेअर करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.